आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉंग्रॅट्स स्वानंदी. नमिताला तुझं काम आवडलं. नाही, नमिताला खुश करणं तसं अवघड आहे, पण तू ते करून दाखवलंस. खरंच तुझं मनापासून अभिनंदन. मला असं वाटतं आपण पुढच्या ऑर्डरची तयारी करूया. म्हणजे आज फॅब्रिक विकत घेण्याचं काम होऊन गेलं तर बरं पडेल तुला. माझं कुठलंच दुसरं इंटेन्शन नाहीये स्वानंदी. खरंच ही ऑर्डर जशी तुझ्यासाठी मोठी आहे तशी कंपनीसाठी सुद्धा मोठी आहे. नमिताच्या नवऱ्यासोबत आमच्या घरचे संबंध आहेत. असे मोठे क्लायंट्स हँडल करण्यासाठी तुला ट्रेन होण्याची गरज आहे. तिला कुठलं फॅब्रिक आवडतं, कशा पद्धतीने ही ऑर्डर आपण पूर्ण करायची आहे, या कुठल्याच गोष्टीचं ट्रेनिंग नाहीये तुझ्यासाठी. म्हणून मी फक्त मदत करतो. माझ्यावर विश्वास ठेव. खरंच दुसरं कुठलं इंटेन्शन नाहीये माझं. लेट मी हेल्प यू प्लीज. ठीक आहे. ये प्लीज. सुजित, चला मी येतो. ऑफिसला भेटतो तुला. मैत्रिणीला मदत नाही करणार? ऐक ना, जरा डोकं दुखतंय माझं आणि ड्रायव्हर काका पण आले नाहीये. चालवशील गाडी प्लीज? ऑर्डर विषयी काही गोष्टी सांगायच्यात मला तुला. ऑन द वे ते बोलणं पण होईल. बस. काम सांगितलं होतं तुला, तेही वेळेत करता येत नाही ना. कधीच कुठलीच कामं वेळेत होत नाही तुझ्यानी. सिरियसनेस येणार कधी? करतो मॅडम. कधी एक व्यक्ती हॉस्टेलमध्ये घुसते आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. ती व्यक्ती कोण आहे हे बघण्यासाठी मी सीसीटीव्ही फुटेज मागितलं होतं. या गोष्टीला 1.5 दिवस झाला, अजून मिळालेला नाहीये. हॉस्टेलची शिस्त आणि व्यवस्था ह्याच्यावरनं मुलींचा विश्वास उडत चाललाय आणि ते मी होऊ देणार नाही. मला सुद्धा बघायचंय हॉस्टेलचे नियम कोण आणि कसे मोडतात ते. 1 तासात मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, कळलं? द फॅब्रिक स्टुडिओ हे जे दुकान आहे, भारतातल्या प्रत्येक प्रांतातून येणारं उत्तम दर्जाचं एक्सपोर्ट क्वालिटीचं कापड, तेही रिझनेबल दरात इथं मिळेल तुला. स्वानंदी, कापडाच्या क्वालिटीच्या बाबतीत अजिबात तडजोड करू नकोस, कारण नमिताला ते आवडणार नाही. आणि प्राइसची वगैरे अजिबात चिंता करू नकोस. आपल्या फॅक्टरीत जे रॉ मटेरियल येतं ते याच स्टोर मधनं येतं. थँक्यू सुजित सर. स्वानंदी, हे काम अव्वल दर्जाचं व्हायला हवं. नक्कीच. आणि आता जरा माझं टेन्शन कमी झालं. म्हणजे तुम्ही आहात ना सोबत. तुम्ही आहात म्हणून मला हे दुकान तरी माहिती होईल. नाहीतर मी काय केलं असतं, कुठे कुठे फिरले असते. आणि मी घेतलेलं फॅब्रिक जर नमिता मॅडमला आवडलं नसतं तर मेहनतच वाया गेली असती. देवी आईची कृपा, तिनेच तुम्हाला माझ्या मदतीला पाठवलं. तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. सॉरी, पण पार्किंग फुल आहे, त्यामुळे ड्रायव्हरला गाडीतच थांबावं लागेल. ओ दादा, अहो ड्रायव्हर काय ड्रायव्हर? अहो आमचे मनी सर आहेत, ते ड्रायव्हर नाही आहेत. सॉरी, पण पार्किंग फुल आहे आणि आज आमच्याकडे व्हॅले पण नाहीये, त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला तरी गाडीमध्ये थांबावंच लागेल. ठीक आहे दादा, थँक्यू. ठीक आहे, तुम्ही दोघं जा, मी थांबतो. थँक्स मणी. चला.
तू ओकेस? मूर्ख अशी बाईक चालवतात. ये हे बघ द फॅब्रिक स्टुडिओ. मॅडम येऊ का? ये. हे घ्या पेनड्राईव्ह. मॅडम मला नेमकं माहित नाही की ह्यो प्रकार रात्री किती वाजता घडला ते. त्यासाठी आपल्याला रात्रीची समधी फुटेज बघावी लागणार. लय वेळ जाईल. अख्खा दिवस गेला तरी चालेल, पण मला कळलं पाहिजे ही व्यक्ती कोणती. ठीक आहे. मणी सर, खरंच थँक्यू. माझ्यामुळे तुम्ही उगाच दुकानाबाहेर ताटकळत बसलात ना. तुमची कामं पण राहिली असतील की. खरंच मणी सर, थँक्यू. अरे बस आता काय ऑकवर्ड करताय मला. सुजित सर, तुम्हाला पण थँक्यू. हो, तुम्ही आलात म्हणून हे कापडाचं काम तरी उरकलं. सगळ्यात मोठं टेन्शन गेलं माझं. आता गेले की लगेच कामाला लागते. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वानंदी, जेसी, जेसी, हे सुजित सर. हॅलो. हॅलो. आणि हे मणी सर. हाय. हॅलो. अगं मी हेल्प करते ना तुला. दे इकडे ते बॅग्स. म्हण्या बरोबर बोलतोयस तू. आमच्यात आधी चांगली मैत्री व्हायला पाहिजे.